भिक्षूंना धम्मप्रचार करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून हा वर्षावास जाहीर केलेला आहे. मग वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास, निवारा, वास्तव्य. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात एका ठिकाणी राहणाऱ्या त्या दिवसाच्या ज्या काळाला आहे त्या 3 महिन्याच्या काळाला वर्षावास असं म्हणतात. आणि मग वर्षावास हा का जाहीर केला तर तथागत भगवान गौतम बुद्धांना सम्यक समृद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जे ज्ञान मिळालं, ज्ञान आहे ते 5 परिव्राजकांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर हे ऐकून सगळे इतर लोकांना माहीत झालं. त्यानंतर यश नावाचा सुजाताचा जो मुलगा वाराणसीचा असतो तो यश नावाचा ब्राह्मण तो देखील भिक्खू संघामध्ये म्हणजे तथागताच्या संघामध्ये सामील झाला. मग यशच्या सोबतीची मित्रमंडळी आणि मित्र आणि नातेवाईक असे एकूण 61 जणांचा म्हणजे भगवान बुद्ध गुरु असा 61 जणांचा तो भिक्खू संघ तयार झाला. आणि मग हा भिक्खू संघ हळूहळू दिवसेंदिवस प्रगती वाढत गेली. आणि हा भिक्खू संघ तथागताचा हा धम्मप्रचार करण्यासाठी आळस विरहित रात्रंदिवस एक करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होता. आणि मग हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांना पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागायचं. मग त्या समस्या म्हणजे कोणत्या तर पावसाळ्यामध्ये जेव्हा भिक्खू या गावावरून त्या गावाला जेव्हा धम्मप्रचार करण्यासाठी जायचे त्यावेळेला त्यांच्या अंगावरची चिवर ओली व्हायची आणि मग त्यांना परिचय करण्यासाठी चिवर उपलब्ध होत असत. आणि मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की ते ओल्या चिवराण्याची ते राहायचे, तशीच रात्र ते काढायचे. त्याच्यामुळे ते भिक्खू आजारी पडायचे. कधी कधी काही आजारपणामध्ये मृत्युमुखी ते पडायचे. आणि मग त्या दरम्यान नवीनच शेतकऱ्यांची पिकांची पेरणी झालेली असायची. आपल्याला माहिती आता पिकांची पेरणी झालेली आहे यावेळेला. तर पिकांची पेरणी झाल्यामुळे आणि नवीनच जीवजंतू आलेले असतात जे जन्माला आलेले असतात जमिनीवरचे. तर जेव्हा भिक्खू संघ प्रचारासाठी निघायचा तेव्हा त्या पिकांची नासाडी व्हायची आणि जे जीवजंतू आलेले आहेत ते भिक्खूंच्या पायाखाली तुडवले जायचे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे की नदी नाल्यातून ओलांडताना पुरातून काही भिक्खू वाहून जायचे. आणि मग वाहून गेल्यानंतर मग ही बातमी तथागतांच्या कानी पडली आणि मग तथागतांनी त्यावर मार्ग सुचवला की आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तुम्ही सगळे भिक्खू जे आहे भिक्खू संघ जो आहे तुम्ही ज्या गावात आहात त्याच गावात तुम्ही मुक्कामाला राहा. तुम्ही ज्या गावात आहात त्याच गावात तुम्ही मुक्कामाला राहा आणि तिथे चिंतन मनन करून तिथे जे काही उपासक उपासिका आहेत जे काही लोक तुमचं श्रवण करण्यासाठी येतील, ऐकण्यासाठी येतील त्यांना तिथेच तुमचा उपदेश द्या. अशा प्रकारे अश्विन पौर्णिमेपर्यंत तुम्ही तिथेच राहा. आणि मग अश्विन पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी एक उपदेश दिलेला आहे, एक आदेश दिलेला आहे. त्या आदेशाद्वारे ते भिक्खूंना सांगतात की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यान देसेत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज्जे कल्याण पर्यवसान कल्याण. असा हा तथागताने दिलेला अनमोल असा उपदेश आहे. याचा अर्थ असा की जा भिक्खूनो जा, चारही दिशांना जा, चारिका करा आणि हा मानवाच्या सुखाचा, मानवाच्या आनंदाचा, मानवाच्या नित्या सुखाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचवा. अशा प्रकारे हा वर्षवासाचा म्हणजे जो आहे आषाढ पौर्णिमा अश्विन पौर्णिमेचा हा काळ तथागतांनी अशा प्रकारे जाहीर केलेला असं या वर्षवासाचं महत्त्व आहे. आणि वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही आपण उपस्थित करतो जे काही पवित्र आपण बुद्धाचं धम्मग्रंथाचे पठण करतो आणि हा फक्त ग्रंथाचं पठण हे मी सांगते की फक्त अंधश्रद्धा म्हणून त्याचं पठण करू नका. अंधश्रद्धा म्हणून नाही. हा फक्त 3 महिनेच काय आपण आयुष्यभरी मरेपर्यंत हा ग्रंथ वाचला तरी आपल्याला तो समजत नाही. आपण त्यातलं फक्त समुद्र आहे, अगदी खोल आहे, अगदी अफाट समुद्र आहे. जेवढा विस्तारलेला आहे तेवढाच खोल आहे. म्हणजे असा हा बुद्ध आणि त्याचा धर्म आहे. तर असा या बुद्ध आणि त्याचा धर्मज्ञानाचा हा ग्रंथ पठण हा फक्त 3 महिन्यापुरता आचरण न करता याचं पूर्ण आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत त्याचं आचरण करा. आणि त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाने दिलेलं जो हे आहे तुम्हाला सांगते मी जे उपवास म्हणजे वर्षावास जे केलेले आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे. तर ते वर्षावास म्हणजे बघा सारनाथ येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचा 1 वर्षावास झालेला आहे. राजगृह येथे 5 वर्षावास झालेले आहेत. वैशाली येथे 2 वर्षावास झालेले आहेत. संकुल पर्वत येथे 2 वर्षावास झालेले आहेत. संसुमार्ग येथे 2 झालेले आहेत. कोशांबी येथे 2 वर्षावास झालेले आहेत. परिदेय येथे 1 झालेला आहे.
नाला येथे एक झालेला